येतं ऐकू मागतं. नमस्कार मंडळी. व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे या उपक्रमाच्या आजच्या 113व्या भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष सभेने स्वागत करतो. 26 फेब्रुवारी हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप आठवणी घेऊन येणारा दिवस आहे. 1 फेब्रुवारीला तात्याराव सावरकरांनी प्रायोपवेशन सुरू केलं, अन्नत्याग केला, पाणीही घेणार नाही, अन्नही घेणार नाही असं प्रायोपवेशन सुरू केलं. आणि एखाद्या योग्याला जसा सर्वसंग परित्याग, अन्नत्याग करून आपलं आयुष्य संपवायचं असतं, तसं हे संपवताना आजच्या दिवशी ते धगधगत अग्निकुंड शांत झालं. कित्येक चढउतार त्यांनी ह्या आयुष्यात त्यांच्या बघितले. त्यांचं जीवन हे खरंच अग्निकुंडासारखं. त्यांचा लढा हा कित्येक अर्थाने एकाकी लढा होता. त्यांच्या शिक्षा ह्या सुद्धा लोकविलक्षणच होत्या. म्हणजे 2 जन्मठेपा हे सुद्धा आपल्याला कल्पनाही करता येणार नाही सर्वसामान्य माणसाला. असं सगळं आयुष्य ते जगले आणि स्वातंत्र्यवीर म्हणून नामाभिमान प्राप्त झालं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आजच्या काळात, अगदी आज 2026 या काळात येताना सुद्धा त्यांच्याबद्दलच्या अनेक म्हणजे त्यांच्यावरती कौतुकाचाही तितकाच वर्षाव होतो आणि त्यांच्यावरची टीका सुद्धा तितकीच बोचरी होते. असं एक विविधांगी, एक व्यामिश्र व्यक्तिमत्व सावरकरांच्यात दिसतं, जे आपल्यासाठी अतिशय आदरणीय आहे. पण तरीही जितकं जाणून घेऊन तितकी उत्सुकता वाढवणारं असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्य युद्धातलं. हा सगळा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आज सावरकर अभ्यासक, अत्यंत अभ्यासू असे वक्ते आदरणीय अध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक सर आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सरांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आणि विनंती करते की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. विनंती करते आपल्या सगळ्यांच्या वतीने. परिचय करून देते सरांचा. M.Com, B.Ed, PhD अशी त्यांची शैक्षणिक कारकीर्द आहे. शिक्षण क्षेत्रातले योगदानच 35 वर्षांपेक्षा अधिक. त्यानंतर संशोधन आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून 2016 मध्ये भारत सरकारतर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची, गर्वाची गोष्ट अशी की अलीकडेच भारत सरकारतर्फे साहित्य अकादमी दिल्ली या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेवर सदस्य म्हणून सरांची 5 वर्षांची नियुक्ती आहे. वाराणसी इथे नुकत्याच पार पडलेल्या काशी शब्दोत्सव या राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनात ते निमंत्रित होते. भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने मॉस्को इथे भरवण्यात आलेल्या भारत रशिया साहित्य सांस्कृतिक संबंध या परिषदेसाठी ते निमंत्रित होते. गेल्या वर्षी जर्मनी फ्रँकफर्ट इथे झालेल्या इंटरनॅशनल बुक फेअरसाठी भारत सरकारतर्फे त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. 2023 साली भोपाळ येथे आयोजित केलेल्या उन्मेष या इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवलसाठी साहित्य अकादमीतर्फे ते निमंत्रित होते. 2024 मध्ये साहित्य अकादमी आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चरतर्फे दिल्ली इथे आयोजित केलेल्या फेस्टिवल ऑफ लेटर्स या इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवलमध्ये ते निमंत्रित होते. अशा पद्धतीने भारतीय संस्कृतीशी, साहित्याशी घट्ट नाळ जोडून देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरच्या साहित्य सभांमध्ये सर हे विशेष निमंत्रित होते. यावरनं कळलं असेल आपल्याला की त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, त्यांचं वक्तृत्व हे आपल्यासाठी खरंच खूप आनंददायी आहे. मुंबईच्या सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयात 25 वर्ष त्यांनी अध्यापन केले आणि 9 वर्ष प्राचार्य पद भूषवलंय. कॉमर्स विषयाच्या पुस्तकांसाठी लेखन केले.
आजही ही पुस्तकं अभ्यासक्रमात आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे भूषण आणि ठाणे गौरव या मानाच्या पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. अनुभवाच्या वाटा हे ललितबंध रूपातील व्यक्तिचित्रण, काही निवडक शिक्षण विषयक साहित्य आणि वानोळा हा त्यांचा ललित लेखसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. अनेक मानाच्या जागा या साहित्य परिषदांमध्ये सरांनी भूषवल्या. त्यापैकी मुंबई मराठी साहित्य संघाचे ते नियामक सदस्य आहेत. साहित्य संघाच्या आणि शासनाच्या साहित्य पुरस्कार समितीवर ते अनेक वेळा त्यांनी काम केलंय. आकाशवाणी दूरदर्शनसाठी लेखन सादरीकरण यासाठी ते विशेष निमंत्रित होते. चैत्रेय या वासंतिक अंकाचं 25 वर्ष संपादन लेखन त्यांनी केलंय. नाशिक इथे झालेल्या 11व्या साहित्य कणा राज्य शास्त्रीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि साहित्य भारतीचे ते संस्थापक सदस्य आहेत. महाराष्ट्रभर देशभर आपल्या ह्या कार्यक्रमांसाठी त्याचा अखंड प्रवास सुरू असतो. इतक्या सगळ्या व्यग्र दिनक्रमातनं आपल्यासाठी आणि ते सुद्धा सावरकरांच्या आजच्या आत्मार्पण दिनाच्या दिवशी हे सुंदर औचित्य साधून सर आपल्याकडे आले. खरंच एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू सरांचं. खूप आनंद आहे सर्व आणि मी विनंती करते आमच्या सगळ्यांच्या वतीने स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन बाबांनी यावं आणि आपलं स्वागत करावं अशी विनंती करते. हे व्रत अम्यंत तेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण तरी धरले हे सतीचे. सावरकरांचं साहित्य हे बुद्ध्याच घेतलेलं, जाणून बुजून घेतलेलं आणि अत्यंत कष्टप्रद असं सतीचं वाण आहे असं स्वतः सावरकरांनी. त्यामुळे हा विषय ऐकणं म्हणजे सर तुम्हाला सांगताना आमचे सुद्धा 2 कान इतके आतुर आहेत हे सगळं ऐकण्यासाठी की सावरकरांच्या साहित्याचा आजचा हा दांडोळा सतीचं वाण म्हणून त्यांनी घेतलेला आपल्यासमोर उलगडला जाणार आहे. खूप उत्सुक आहोत आम्ही. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने सरांना विनंती करते की आपले विचार त्यांनी आमच्यासमोर मांडावेत. धन्यवाद. हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाग्वी वही तुझ अर्पी येले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला. सर्वार्थाने मृत्युंजय असं ज्यांचं वर्णन केलं जातं अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतरत्न विनायक दामोदर सावरकर यांचा हा आजचा दिवस जो आहे प्रायोगिक आत्मार्थ मला आपण त्यांनी तो उल्लेख केला की स्वतः अन्न त्याग करायचा आणि स्वइच्छेने जी यात्रा पुढची आहे एकट्याची अशा प्रकारचं तेही एक वेगळ्या प्रकारचं व्रत होतं, खडतर व्रत होतं प्रायोगिक. तो हा दिवस आहे 26 फेब्रुवारी हा जसा आपल्याला सावरकरांच्या पुण्यतिथीचा आदरांजली अर्पण करण्याचा दिवस आहे, त्याचप्रमाणे हा योगायोग असेल उद्याला 27 फेब्रुवारी. मी थोडंसं साहित्य क्षेत्रातला कार्यकर्ता, थोडंफार लेखन करणारा, आणि 27 फेब्रुवारी हा उद्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अभिमान दिवस म्हणून साजरा होतो. आणि मराठी भाषेचं, भाषाशुद्धीचं आणि सावरकरांचं खूप जवळचा संबंध. त्यामुळे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, उद्याच्या दिवसालाही जसं कुसुमाग्रजांच्या प्रित्यर्थ आपण तो दिवस करतो,
पण मराठी भाषेचा सन्मान, मराठी भाषेचं वापर, मराठी भाषेमध्ये वेगवेगळे शब्द यामध्ये माझ्या भाषणात उल्लेख केलं थोडं. तर यामध्ये जसं कुसुमाग्रजांचं योगदान आहे तसंच सावरकरांचं. ज्यावेळेला वसंतरावांनी मला खरं 2-3 महिने आधीपासूनच हा विषय चालला की अशा प्रकारचं व्यासपीठाचे कार्यक्रम होतात, पण ज्या वेळेला कार्यक्रम होतात त्यावेळेला माझे बाहेरचा प्रवास असतात. आणि 1-2 महिन्यापूर्वी गप्पा मारताना सर तुम्ही आम्हाला काही वक्ते सुचवा, त्यामुळे मला वक्ते सुचवायला आवडतं. त्यांना काही नावं मी सुचवली ज्यांचा खरंच अधिकार आहे, ज्यांच्याकडे खरंच काहीतरी प्रतिभा आहे, अशाने खरं तर इथे येऊन या व्यासपीठावरती बोलायचं असतं, तर अशी काही नावं सुचवली. पण वसंतरावांनी बरोबर नंतर नाही तुम्हाला एक दिवस यावं लागेल, मला माहीत नाही मी किती याला न्याय देईन. आणि आज सकाळपासून माझं प्रेशर खरं तर अपर्णा त्यांनी वाटलं. गिरगावमध्ये भाषण करायचं म्हणजे पुण्यामध्ये भाषण करावं असं वाटतं. कारण पुण्यातले ज्या पद्धतीने सगळे श्रोते वाचक एकटाच लावून वक्त्याकडे बघतात, कुठे चुकतंय. त्या गिरगाव सुद्धा असेच समृद्ध वक्ते श्रोते असतात. त्यात पुन्हा बेडेकरांचं जे घराणं आहे, मग गप्पा मारताना मला संदर्भ मिळाले काय ऐकले होते, तर हे बेडेकरांचं घराणं स्वातंत्र्यपूर्व काळात खरं तर राजद्रोही ठरलेलं आहे. कारण त्या काळामध्ये सावरकरांना किंवा सावरकरांच्या कुटुंबाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणं हा गुन्हा समजला जातो. पण आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे की बेडेकरांचं घराणं त्या काळामध्ये सावरकरांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत होतं. आणि अपर्णा ताईंनी आज एक चांगली पोस्ट लिहिलेली आहे, त्यांचा स्वतःचा व्यासंग भरपूर आहे. आणि अशा आपल्या चांगल्या अभ्यासू श्रोत्यांच्या पुढे आज खरं तर परीक्षा आहे. अभ्यासक वगैरे नाही, परंतु तुमच्यासारखा सावरकर प्रेमी आणि थोडंफार कॉलेजमध्ये जे काही वाचण्यात आलं त्यातले काही प्रातिनिधिक मुद्दे आपल्या पुढे मांडावे हाच खरं तर आजचा आपल्याशी बोलण्याचा उद्देश. मी सावरकरांच्या देशभक्तीबद्दल काहीच बोलणार नाही. म्हणजे मी अनेक ठिकाणी ज्यावेळेला भाषणाला जातो, कारण सावरकरांच्या बद्दल तर खूप मोठमोठ्या लोकांनी खूप मांडणी केली आहे. त्यांचं अंदमान असेल, अंदमानातली काळ्या पाण्याची शिक्षा असेल, त्यांची बोटीतली उडी असेल, किंवा त्यांनी त्यांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर रत्नागिरीत जेव्हा आले स्थानाबद्दल त्यावेळेला त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक काम जे काय केलं त्याच्याबद्दलचे हे खूप मांडलं गेलं. पण सावरकरांच्या बाबतीमध्ये आपल्याला 2-3 गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे की सावरकर हे जसे देशभक्त होते, क्रांतिकारक होते, समाज सुधारक होते, तसेच ते फार मोठे साहित्यिक. आणि साहित्यिक सावरकरांचं साहित्य काल, आज आणि उद्या साधारणतः माझ्या बोलण्याचा हा मुद्दा असावा, हा एक त्यातला बिंदू. त्यामुळे सावरकरांचं साहित्य, सावरकरांनी जे जे काही लिहिलेलं आहे आणि त्यावेळेला लिहिलेलं हे आजही तेवढंच कालसुसंगत आणि सामाजिक परिस्थितीला अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये त्यांचे साहित्यिक संदर्भ जे आहे त्या संदर्भातच मी खरं जास्त बोलतो. गेले काही वर्ष साहित्य क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला प्रकर्षाने असं जाणवतं की आज समाज रचनेमध्ये किंवा साहित्य क्षेत्रामध्ये वेगवेगळे गट तयार झालेले आहेत. संपूर्ण साहित्य क्षेत्र हे काही विशिष्ट विचारांनी एक सीमित झालेलं आहे आणि आमच्या पलीकडे कोणी या क्षेत्रामध्ये येऊच नाही अशा प्रकारची कुठेतरी व्यवस्था झालेली आहे. आम्ही ज्या मोठ्या साहित्यिकांच्या कादंबऱ्या वाचल्यात, कदाचित तो लेखक म्हणून मोठा असेल, कादंबरीकार म्हणून मोठा असेल, पण आम्ही जेव्हा व्यक्तिगत आणि सामाजिक स्वरूपात तो जे वक्तव्य करतो त्यावेळेला तो लेखक आम्हाला लेखक म्हणून मनातून उतरतो. कारण आपण म्हणतो की तुम्ही जे पुस्तकात लिहितात कथनी आणि करणी ही दिसली पाहिजे.
तेव्हा पुरस्कारांसाठी लेखन करणारी एक वेगळी टोळी तयार झालेली आहे. मी टोळी शब्द जाणीवपूर्वक वापरतो. त्याचप्रमाणे काही विशिष्ट ठिकाणी मी तुझ्या पाठीवर थाप देतो, तू माझ्या पाठीवर थाप दे कौतुकाची, आणि अशा पद्धतीने आपण एक मोठा टोळी दुसरी तयार करू आणि आपल्या ह्या परिघामध्ये दुसऱ्याला येऊच द्यायचं नाही, आणि आम्ही आमच्या लेखनातून बोलण्यातून एक वेगळा विमर्श तयार करायचा, जो विमर्श समाज भ्रम निर्माण करेल आणि राष्ट्राच्या विरोधात असेल. साधारणतः अशा प्रकारची साहित्य क्षेत्रातली आजची काही स्थिती आहे. आणि म्हणूनच आमचे ज्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतात आणि अलीकडच्या 5-6 वर्षातले साहित्य संमेलनातले जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतात ते वर्षभर मिरवतात. शेवटी त्या अध्यक्षाला एक प्रतिष्ठा आहे, ते पद आहे. पण हा अध्यक्ष त्या संमेलनाच्या व्यासपीठावरून साहित्यिक न बोलता असाहित्यिक बोलतो, व्यवस्थेवर टीका करतो, आणि मग मोठे लेखक कादंबरीकार त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर म्हणतात 2014 नंतर देश विदूषकाच्या हातात. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने हे वाक्य बोललं की दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात होतं, आणि वर्तमानपत्रात आल्यानंतर ते अमुकने वाक्य बोललंय, समाजामध्ये भ्रम निर्माण. गेल्या वर्षी दिल्लीला मोठं साहित्य संमेलन झालं. देशाचे पंतप्रधान त्यांनी जे काही भाषण केलं ते पूर्ण साहित्य आणि विशेषतः मराठी साहित्यिकांचे संदर्भ केलेलं आदर्श साहित्यिक भाषण. पण नंतरच्या 2 दिवसामध्ये जी काही तिथे मांडणी झाली ती पूर्णपणे भ्रम निर्माण करणारी. अशी सगळी परिस्थिती असल्यामुळे मला असं वाटलं की आज साहित्य क्षेत्रामध्ये लेखन हे सावरकरांच्या पद्धतीने झालं. साहित्यिकांनी का लिहिलं पाहिजे, लेखकांनी का लिहिलं पाहिजे, कविता जर करायची असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे, कशा केल्या पाहिजे, हे मातृभूमी तुझला मन वाहिले. वक्तृत्व वाग्विभव आताच्या आमच्या लेखकांकडनं मला तसं दिसत नाही. वक्तृत्व वाग्विभवही विकलेले अशा प्रकारची साहित्य क्षेत्रातली सध्याची स्थिती. आणि म्हणून सावरकरांचं साहित्य काल, आज आणि उद्या हे किती आवश्यक आहे. त्यांचे काही संदर्भ आपण घेणार आहोत. सावरकर त्यांची जे विविध रूप आपण बघितली, लेखक होते, तत्वज्ञ होते, विचारवंत होते, कायदे पंडित होते, समाज सुधारक होते, स्वातंत्र्य सैनिक होते, प्रतिभावंत साहित्यिक होते, नाटककार होते, कथाकार होते, चरित्रकार होते, इतिहासकार होते, कादंबरीकार होते. सगळ्यात महत्वाचं सावरकर महाकवी होते. आपल्याकडे महाकवी साधारणतः महाकवी म्हटलं की 2-1 नावं आपल्या डोळ्यापुढे येतात, ज्यांनी अशा पद्धतीचं लेखन केलं की जे हजारो वर्ष आज आम्ही वाचतो, त्याचा प्रभाव समाजावर आहे. रामायण आणि महाभारत. त्यामुळे वाल्मिकी आणि व्यास हे महाकवी होते. आणि त्याच्यानंतर आणखीन एक संदर्भ येतो की ज्याने शाकुंतल लिहिलं तो सुद्धा कालिदास महाकवी. त्यामुळे महाकवी कोण असतो, तर महाकवीच्या संदर्भात पुराणामध्ये काही लक्षणं सांगितलेली, काही अंतर्भूत लक्षणं असतात, काही बाह्य लक्षणं असतात. त्यामध्ये असं म्हटलेलं बाह्य लक्षणांच्या मध्ये की साधारणतः बाह्य लक्षणामध्ये आपण म्हणत असताना की जर त्याने लिहिलेलं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये निसर्ग वर्णन पाहिजे, विसर्ग पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळे अलंकार पाहिजे, उपमा पाहिजे, असं त्या एकूण त्या महाकाव्याची काही लक्षणं आहेत जी आपल्याला संहिता वाचताना दिसतात. पण त्या महाकवीच्या अंतरंगातली आपल्याला न दिसणारी जी लक्षणं महत्वाची सांगितली पुराणात की साधारणतः जो अशा पद्धतीचं लेखन करतो, चिरंतन शाश्वत लेखन करणारे जे आहेत त्याच्याकडे केवळ प्रतिभा असून चालत नाही. प्रज्ञा आणि प्रतिभा हे दोन्ही त्या ठिकाणी आवश्यक असतात.
आत्ताच्या लेखकांमध्ये कदाचित प्रतिभा असेल, पण प्रज्ञा आणि प्रतिभेचा सुरेख संगम हा क्वचित असतो. आणि ज्यांच्याकडे अशा प्रकारचा सुरेख संगम बघायला मिळतो, प्रज्ञा आणि प्रतिभा, तोच खरं तर महाकवी होतो. मी ज्यांचा उल्लेख केला, व्यास, वाल्मिकी, म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनी, हे ऋषी होते, पण महाकवी हा ऋषींच्या पुढे असतो. लक्षात ठेवा, साहित्याच्या दृष्टिकोनात, लेखनाच्या दृष्टिकोनात. त्याचं कारण असं आहे की ऋषी मुनी असतात, ते तपश्चर्या करतात, साधना करतात, आणि साधनाच्या बळावरती दिक्कालाच्या पलीकडे भविष्यात काय होणार आहे त्यांना कळतं, ते पाहतात. कदाचित ते मांडणी करतात. पण महाकवी जो असतो, हाही तपश्चर्या करतो, तोही साधना करतो, त्यालाही दिक्कालाच्या पलीकडचं भविष्यातलं दिसतं, आणि तो केवळ बघत नाही, तो लिहून काढतो की जे पुढे हजारो वर्ष शिल्लक राहतं. हा खरा फरक आहे. त्यामुळे सावरकरांनी त्या त्या वेळेला जे लिहिलेलं आहे, हे अशा प्रकारचं शाश्वत आणि चिरंतन लिहिलेलं आहे. सावरकरांनी किती प्रकारचं लेखन केलेलं आहे, आपण आधी त्या संदर्भात. म्हणजे हा माणूस, मला असं वाटतं की कौटुंबिक जीवन तर जवळजवळ नव्हतंच. घरामध्ये ते किती राहत असतील आपण कल्पना करू शकतात. सातत्याने राष्ट्राचा विचार, समाजाचा विचार, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या शिक्षा, आंदोलनं, काळ्या पाण्याची शिक्षा, आणि या सगळ्यामध्ये सावरकरांनी इतकं प्रचंड लेखन केलेलं आहे. बरं, हे लेखन त्यांनी कधी केलं असेल हे कळत नाही आपल्याला. सावरकरांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. उल्लेखच करायचा झाला तर त्यांची आपण सगळ्यांनी वाचलेली कादंबरी आठवत असेल, माझी जन्मठेप, तेजस्वी तारे, शत्रूच्या शिबिरात. आणखीन एक त्यांची तुम्ही वाचलेली कदाचित कादंबरी असेल, काळं पाणी, मोपल्याचे बंड, आणि आणखीन एक गाजलेली कादंबरी, 6 सोनेरी पाने. आता या कादंबऱ्यांचे विषय पण वेगवेगळे आहेत. 6 सोनेरी पानं याच्या बाबतीतला किस्साचा आहे. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी एका ठिकाणी विधान केलं होतं. डॉक्टर आंबेडकरांचं विधान असं होतं की हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. सावरकरांना हे वाक्य कुठेतरी लागलं म्हणा, आणि मग त्यांनी विचार केला की खरंच हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा आहे. काही घटना असतील, नाही असं नाही, पण आम्हाला समाजाला जर जाज्वल्य अभिमान द्यायचा असेल आणि जागं करायचं असेल तर त्यांच्यापुढे आपला हिंदूंचा इतिहास आला पाहिजे, आणि तो विजयाचा आला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ते 6 सोनेरी पानं लिहिलं, आणि त्याच्यामध्ये हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास. आणि या पुस्तकाचं, 6 सोनेरी पानाच्या पुस्तकाचं आंबेडकरांनी नंतर कौतुक केलं. नाटकं लिहिली सावरकरांनी. अलीकडे एक त्यांचं गाजलेलं नाटक पुन्हा रंगमंचावरती आलं होतं, संन्यस्त खड्ग. संन्यस्त खड्गासारखं नाटक, याचा विषय आहे भगवान गौतम बुद्ध. उश्शाप नावाचं एक नाटक त्यांनी लिहिलं त्या काळात. त्या नाटकाचा विषय अस्पृश्यता निवारण. आणखीन एक नाटक त्यांचं गाजलं त्या काळातलं, उत्तर क्रिया. आणि उत्तर क्रिया नाटक होतं हे पानिपत युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलं. एक सामान्य वाचक म्हणून, सामान्य माणूस म्हणून मी विचार करतो की हा माणूस कादंबरी लेखन करताना, नाटक लेखन करताना विविधता बघा, आणि विविधतेने लिहित असताना त्याच्यातला तेवढा अभ्यास. एकीकडे भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यावर लिहायचं, दुसरीकडे पानिपतच्या पार्श्वभूमीवर लिहायचं, तिसरीकडे समाजातली अस्पृश्यता या विषयावर लिहायचं, एकीकडे हिंदूंचा पराक्रमाचा इतिहास लिहायचं. केवढी त्यांची प्रतिभा असेल या ठिकाणी. मजेशीर प्रकार म्हणजे सावरकर कवी होते, त्यांच्यात अनेक कविता आणि गीतं आपण म्हणतो. सावरकरांनी पोवाड्यांचं लेखन केलं, खूप कमी लोकांना माहिती. छत्रपती शिवरायांवर असेल,
संभाजी महाराजांवर असेल, तानाजी मालुसरेंवर केले, बाजी प्रभू, खूप पोवाडे त्यांनी त्या काळात लिहिले. अजून एक प्रकार आहे जो सावरकरांच्या साहित्यातला, परंतु आपल्याला कदाचित माहीत नसेल, फटका नावाचा एक प्रकार. तर हा फटका नावाचा प्रकार सावरकरांनी लिहिलेला आहे आणि तो चापेकर बंधू जे होते त्या चापेकर बंधूंच्या पराक्रमावर. त्यामुळे अशा प्रकारचं विविधांगी लेखन, एकीकडे पोवाडा, एकीकडे नाटक. मग आम्ही उल्लेख केला की सावरकर जसं ललित लेखन करायचे, नाटकाचं लेखन करायचे, तसं सावरकर इतिहासकार होते. ऐतिहासिक लेखन केलेलं आहे आणि ऐतिहासिक लेखन करणं सोपं नाहीये. त्यासाठी प्रचंड सनावळीचा अभ्यास असतो, वेगवेगळ्या संदर्भाचा. 1857चं स्वातंत्र्य समर एक सुंदर ग्रंथ सावरकरांनी लिहिला. आपल्याला जनरली 1857ला लोक बंड असं म्हणतात, पण ते बंड नव्हतं. आणि 1857चं स्वातंत्र्य समर आपण वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की खरं तर क्रांतीची सुरुवात ही 1857 पासून झाली आणि तो खरा पराक्रमाचा सुरुवातीचा काळ होता. पण आमच्या काही इतिहासकारांनी आमच्या पुढे 1857 हे फसलेलं युद्ध आणि बंड अशीच मांडणी केली. त्यामुळे समाजात घडलेल्या घटनांकडे आम्ही कुठल्या दृष्टीने पाहतो, त्याच्यातून आम्हाला कुठला विमर्श निर्माण करायचा आहे, की कदाचित एखादा पराजय झाला असेल पण त्याच्यातून सुद्धा आम्हाला पुन्हा कसं उभं राहता येईल. 1857 फसलेलं असेल पण ती सुरुवात क्रांतीची होती आणि त्याच्यातून पुढे आम्हाला स्वातंत्र्य युद्धाची जी काही सुरुवात झाली ती तिथून झालेली. सावरकरांनी आणखीन एक मोठा इतिहास दिलेला आहे, शिखांचा इतिहास. शिखांचा इतिहास लिहिणारे फार कमी इतिहास तज्ञ. त्यांनी काही निबंध लिहिले त्या काळात, वर्तमानपत्रात छापून यायचे वैचारिक निबंध. त्यांचा त्या काळात गाजलेला एक निबंध होता क्ष किरण आणि एक निबंध होता गांधी आणि गोंधळ. आपल्याला मला सांगू द्या की गांधी आणि सावरकर नाव म्हटलं की लगेच लोकांना वाटतं हे उत्तर आणि दक्षिण ध्रुव. आंबेडकर आणि सावरकर म्हटलं की लोकांना वाटतं हे उत्तर आणि दक्षिण ध्रुव, पण तसं मुळीच नव्हतं. गांधीजींनी सुद्धा अनेक वेळा सावरकरांची भेट घेतली, सावरकरांनी अनेक वेळा गांधीजींची भेट घेतलेली आहे. आणि सावरकर सांगायचे बापूजी मला पूजनीय आहेत आणि आमच्या दोघांचं उद्दिष्ट आहे भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे. कदाचित आमचे मार्ग वेगळे, आमच्यामध्ये कदाचित वाद असतील, तर ही चळवळ कशी चालवावी. गांधीजींना वाटत होतं अहिंसेने आम्ही सगळं करू आणि सावरकरांचं म्हणणं होतं की बलिदान केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागते. पण कालांतराने जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, खरं तर तो स्वातंत्र्य शब्दच चुकीचा आहे. स्वाधीनता हा खरा शब्द. कारण हे जे राष्ट्र आहे अखंड राष्ट्र होतं. आपण अखंड भारताचा नकाशा अनेक वेळा पाहतो आणि या अखंड भारतामध्ये आर्यांची सत्ता होती, आपलीच सत्ता होती. विविध आक्रमण आमच्याकडे झाली. आक्रमणामध्ये तो आमचा भूभाग आक्रमकांनी बळकावला होता, तो आम्हाला 47ला त्यांनी परत केला. स्वतंत्र नाही केलं, आमचाच भूभाग त्यांनी लुटला होता आणि म्हणून खरं तर आपण त्याला स्वाधीनता दिवस असं म्हणतो. आणि आम्हाला स्वाधीनता मिळाल्यानंतर दुर्दैवाने ज्या राष्ट्रपुरुषांची आमच्याकडे प्रतिमा तयार केली गेली की या राष्ट्रपुरुषांच्या मुळेच स्वातंत्र्य मिळालं, इंग्रजीतून गेले, ते सगळे परिणाम आम्ही आतापर्यंत भोगतो आहोत. साबरमती के संत तुले कर दिया कमान, माहिती ते गाणं सगळं. बिना खड्ग बिना ढाल, असं कधी स्वातंत्र्य मिळत नाही. आणि म्हणून अलीकडे जर आपण बघत असाल CBSE, ICSE किंवा स्टेट बोर्ड
या सगळ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जे खरं तर 1947 नंतर लिहायला पाहिजे होतं, शाळेत शिकवायला पाहिजे होतं, ते आता पुनर्लेखन नव्याने सुरू झालेलं आहे. हे 2012-14 नंतरची गोष्ट. मी शाळेमध्ये असं शिकत होतो, जो जिता वो सिकंदर. आम्ही सगळेच शिकलो. जो जिता वो सिकंदर, वो महाराणा प्रताप, झाशीची राणी हे सिकंदर नाही. पण आम्हाला शाळेत तसंच शिकवलं गेलं ना. झाशीची राणी लक्षातच राहिली, सिकंदर लक्षात राहिला. प्राणांची आहुती देणारा महाराणा प्रताप आमच्या लक्षातच राहिला. आणि आमच्या पुढे नको त्या प्रतिमा, प्रतीक, राष्ट्रपुरुषांची मांडणी अभ्यासक्रमात न झाली. आम्हाला राष्ट्र पुनर्निर्माण ही संकल्पना सामाजिक चळवळीत काम करत असताना जी मांडली गेली, ते आता गेल्या 10-15 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने पुनर्निर्माण जे आहे. पूर्ण वंदे मातरम म्हणा, किती वर्षांपासून आम्ही तर म्हणतोच आहे, पण आता केंद्र सरकारने जाहीर केलं, आदेश काढला आणि सगळ्या देशामध्ये पूर्ण वंदे मातरम म्हणाले. राष्ट्र पुनर्निर्माण कितीतरी गोष्टी नव्याने घडलेल्या आहेत ना, ज्याची स्वप्न तुम्ही आम्ही पाहत होतो. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60-65 वर्ष चुकीचा इतिहास, चुकीचं साहित्य लेखन, साहित्य लेखनातून चुकीची मांडणी, हे सातत्याने शाळा कॉलेजमधून. आणि आता सावरकरांना जे अभिप्रेत होतं अशा प्रकारचं लेखन हे व्हायला लागलं. साहित्य संस्थांमध्ये परिवर्तन व्हायला लागलं. मी सावरकरांच्या लेखनाबद्दल सांगत होतो. नाटक लेखन झालेलं आहे, कादंबरी लेखन झालेलं आहे, पोवाड्या लिहून झाले, फटका लिहून झाला, इतिहास म्हणून त्यांनी अनेक लेखन केलेलं आहे, वैचारिक निबंध त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचबरोबर सावरकरांनी भाषा शुद्धीचा आग्रह केला. कारण स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात ब्रिटिश इथून गेलेत, पण ब्रिटिशांनी भाषा आणि शिक्षण पद्धती, काही शब्द इथे रुळले, आजही आहे. सावरकरांचा आग्रह. आज स्वातंत्र्याच्या नंतर आजही आपण बघतो की स्वातंत्र्यानंतर जसं आम्ही आमचा स्वतंत्र राष्ट्रध्वज असला पाहिजे, आमच्या राष्ट्राची एक विशिष्ट मुद्रा असली पाहिजे, याचा जसा आग्रह धरला तसा आग्रह या राष्ट्राची स्वतंत्र एकच भाषा असली पाहिजे, हा विचार सावरकरांनी तेव्हा मांडला. आणि खरं तर ती संस्कृत भाषा असावी. पण दुर्दैवाने त्यावेळेचे जे कोण लोकप्रतिनिधी असतील, सरकार असतील, जसं राष्ट्राचा स्वतंत्र राष्ट्रध्वज झाला, मुद्रा तयार झाली, आमची संविधान तयार झालं, परंतु आम्हाला आमची असलेली शिक्षण पद्धती आणि आमच्या देशाची, या मातीची, या भूमीची भाषा, लिपी ही मात्र आम्ही देऊ शकतो. आणि सावरकरांनी जे मराठी भाषेमध्ये शब्द दिलेले आहेत आपण नेहमी वापरतो, पण हे शब्द सावरकरांनी दिले आम्हाला माहिती नाही. दिग्दर्शक हा शब्द सावरकरांनी, आणि पार्लमेंट शब्द वापरला जातो. सावरकरांनी लोकसभा, क्रिकेट आपण बघतो, मग आम्ही बसलो तेव्हा आज संख्या कमी, काहीतरी क्रिकेटची मॅच चालली. सावरकरांना क्रिकेट सारख्या खेळामध्ये सुद्धा रुची होती. आणि जी फिल्डिंग करतात खेळाडू, क्षेत्ररक्षण हा शब्द सावरकरांनी दिला. विधिमंडळ, विधिमंडळ शब्द आपण असेंब्ली म्हणतो. आता निवडणुका झाल्यात, मुंबईच्या नव्या महापौरांची घोषणा झाली. महापौर हा शब्द सावरकरांनी दिलेला. खूप शब्द आहेत आपण वापरतो, पण या शब्दांचा आग्रह आणि शब्दांची उत्पत्ती सावरकरांनी भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी हा त्यांचा. म्हणजे ज्याप्रमाणे सावरकर हे आपल्याला क्रांतिकारक, देशभक्त, समाज सुधारक, तितकंच त्यांचं योगदान हे मराठी साहित्य, साहित्य क्षेत्र, लेखन यामध्ये. परंतु त्यांच्या देशभक्तीच्या आणि क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये हा विषय कुठेतरी पाठीमागे. स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि आपण ज्यावेळेला म्हणतो की सावरकरांनी जे जे काही लेखन केलेलं आहे
कथा, कादंबरी, नाटक, पोवाडे हे जे काही केलेलं आहे, हे सगळं लेखन आजही काल सुसंगत आहे. अशाला आपण म्हणतो कालजयी. म्हणजे सावरकर कालजयीच आहे कुठल्याही काळामध्ये. तसं सावरकरांनी जे जे काही लिहिलंय ते सगळं साहित्य कालजयी साहित्य आहे, शाश्वत साहित्य आहे. त्याचं कारण, या साहित्याला शाश्वत किंवा कालजयी का म्हणायचं, त्याचे काही निकष आहेत. तुम्ही आम्ही सगळेच लिहितात, कदाचित 2 वर्षामध्ये ते विसरून जातो. आपणही विसरतो, वाचकही विसरतो. प्रज्ञा आणि प्रतिभाचा अभाव आहे. आम्ही फक्त व्यक्त होतो. जे शाश्वत लेखन असतं, जे कालजयी साहित्य असतं, त्याचे निकष आहे, त्या साहित्यामध्ये उपयुक्ततावाद असतो, मानवतावाद असतो, त्याच्यामध्ये वैश्विकता ठासून भरलेली असते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये पुरोगामित्व सुद्धा असतं आणि वास्तववाद सुद्धा असतो. आणि या सगळ्याच्या जोडीला सगळ्यात महत्वाचं भविष्याचा वेध आणि विज्ञान निष्ठा. एवढे सगळे निकष असतील तर ते शाश्वत असतात. तुम्ही आम्ही जे लिहितो ते शाश्वत राहत नाही, कारण आम्ही एवढा विचारच करत नाही. भविष्याचा वेध, विज्ञान निष्ठा, उपयुक्ततावाद, मानवता केंद्रित आणि पुन्हा त्याच्यामध्ये पुरोगामी. लोक म्हणतात सावरकर हे नास्तिक होते. सावरकर नास्तिक नव्हते, सावरकर विज्ञाननिष्ठ होते. बरं आहे. मला तो जो उल्लेख झाला आजच्या दिवसाचा, की सावरकरांनी प्रायोपवेशन स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपल्या आयुष्याचा समाधी घेतला. प्रायोपवेशन हा जो शब्द आहे त्याला चांगला शब्द वापरलेला आहे, तो आहे विज्ञान समाधी. सावरकरांनी जे आपलं आयुष्य हळूहळू ज्या नैसर्गिक पद्धतीने, म्हणजे ज्ञानेश्वरांनी पण समाधी घेतली, ही सगळी मोठी मंडळी असता यांचा जो एक तर निग्रह आणि निग्रहाच्या बरोबर जो आपल्या स्वतःवरचा संयम, तर या बळावरती ती समाधी असते, त्याला विज्ञान समाधी म्हणतात, जी सावरकरांनी घेतली. बरं, सावरकरांच्या बाबतीत आणखीन एक उल्लेख मला आवर्जून करावा असं वाटतो, की सावरकरांचं साहित्य तर इतकं अफाट आहे, समुद्रासारखं आहे. केवढे साहित्याचे प्रकार आहेत. आणि सावरकरांची साधारणतः आज 40 ते 45 सावरकरांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तकं उपलब्ध आहेत सगळ्या भाषांमध्ये. पुढचं एक फार महत्वाचं आहे, सावरकरांनी सावरकरांचं लेखन केलं, पण त्याच्यावरती अनेक शेकडो लोकांनी लेखन केलं सावरकरांवर. आणि सावरकरांवर लेखन करताना सावरकरांच्या समर्थकांनी जसं लेखन केलं तसं सावरकरांच्या विरोधकांनी लेखन केलं. म्हणजे आम्हाला सावरकर नको ते नाकारणाऱ्यांनी सुद्धा सावरकरांची दखल घ्यावी लागली. म्हणजे असा एक व्यक्तिमत्व की विरोधकांना सुद्धा त्याच्यावर लिहावं लागतं. बरं, सावरकरांवरती किती लोकांनी लिहिलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे, आचार्य अत्रे, त्यांनी सावरकरांवर खूप, म्हणजे ज्या दिवशी सावरकर वारले गेले त्या दिवशी आचार्य अत्र्यांनी मोठा आग्रह केला, एका मृत्युंजयाचे स्वर्गारोहण. आणि त्यानंतर आचार्य अत्र्यांनी सावरकरांवरती भरपूर लेखन केलं. उभा भाव्यांनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे, वि.स. वाळुंब यांनी लिहिलेलं आहे, विद्याधर गोपटांनी लिहिलेलं आहे, भालवा केळकर एक नाटककार होते त्यांनी त्यांच्यावर लिहिलेलं आहे, शेषराव मोऱ्यांनी लिहिलेले 5 खंड, अगदी आतापर्यंत अशोकराव मोडकांचं नाव त्यांनी सुद्धा लिहिलं. म्हणजे किती लोकांनी सावरकरांच्या वरती लिहिलेलं आहे. म्हणजे सावरकरांचं स्वतःचं लेखन, सावरकरांवरती झालेलं लेखन, सावरकरांच्या विरोधकांनी केलेलं वेगळं लेखन, एवढं या साहित्याचं सावरकरांनी जे जे काही लेखन केलं, म्हणजे एक साहित्यिक म्हणून त्यांचा जो परिघ आहे तो किती विस्तृत आणि विशाल आहे.
याचबरोबर आणखीन एक सांगू द्या मला, सावरकरांनी मराठीत तर लेखन केलंच केलं, पण सावरकरांनी इंग्रजीत लेखन केलं, सावरकरांनी उर्दू मध्ये लेखन केलं. साहित्य प्रकारातला आणखीन एक महत्वाचा प्रकार सांगायचा राहिला मित्रांनो, सावरकरांनी जशा कविता लिहिल्या तशा सावरकरांनी उर्दू गझल लिहिलेल्या आहेत. उर्दू गझल हा प्रकार फार कठीण आहे, पण सावरकरांनी गझल लिहिल्या. त्या गझल गेल्या 15-20 वर्षापूर्वी अप्रकाशित साहित्य म्हणून ते मिळालं, आणि या गझल हिंदीतल्या, हिंदी इंडस्ट्रीमध्ये जे मोठमोठे नामवंत गायक आहेत त्यांनी त्या गायल्यात, युट्यूबवर उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या गझलच्या ज्या CD किंवा जे काही रेकॉर्डिंग झालं त्याचं निवेदन अमिताभ बच्चन यांनी केलं हिंदीमध्ये. किती ताकद असू शकते लेखनाची. त्यांना उर्दू भाषा अवगत होती, त्यांना संस्कृत भाषा अवगत होती, मराठी अवगत होती, इंग्रजीवरती त्यांचं प्रभुत्व होतं. असं विविध भाषांमध्ये समृद्ध लेखन त्यांनी तेव्हा केलं. आणि अशा प्रकारचं लेखन करणं म्हणजे एक प्रकारे आपल्या राष्ट्रीय विचारांचा वारसा, या वारशाचं त्यांनी जतन केलं. सावरकरांनी त्यांच्या साहित्याच्या सामर्थ्यावर त्यांनी जे काही लेखन केलं, त्यांनी जे मराठी भाषेसाठी प्रयत्न केले, एक मोठा सन्मान त्यांना मिळाला, जो बघा मी उल्लेख केला, अखिल भारतीय साहित्य संमेलन मुंबईमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना दिलं. अलीकडे तुम्हाला माहितच आहे की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कसं मिळतं. पूर्वी त्याच्या निवडणुका व्हायच्या आणि त्या मोठ्या साहित्यिकाला मतं मागण्यासाठी दारोदार फिरावं लागलं. त्यामुळे अनेक साहित्यिक तर त्या भांडणीत पडले. त्याने नाही आम्हाला अभय भरताने आम्हाला तुमचं अध्यक्षपद नव्हतं. म्हणजे ज्येष्ठता, प्रतिभा, क्षमता, योग्यता असून सुद्धा अनेकांना हे मिळालेलं नाही, कारण ते एक सन्मानाचं पद सहज मिळत नाही. पण सावरकरांना मग उल्लेख केला की सावरकर समर्थक, सावरकर विरोधक सगळ्यांनी मिळून मुंबईमध्ये शिवाजी पार्कला 1938 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्या अध्यक्षपदावरून त्यांनी जे भाषण केलं, आजही ते भाषण लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्या भाषणात बघा काय धाडस असतं माणसाचं. स्वतः साहित्यिक साहित्य संमेलनाच्या अखिल भारतीय व्यासपीठावरून साहित्यिकाचं अध्यक्षीय भाषण चाललेलं आहे आणि सावरकर सांगतात लेखण्या मोडा बंदुका. काय डेअरिंग असं. समोर सगळे लेखक बसलेले, टीका झाली, तर यांना आपण अध्यक्ष केले सांगता लेखण्या मोडा. पण त्यावेळेला त्याच्या संदर्भातली जी मांडणी झाली त्याचं जे स्पष्टीकरण सावरकरांनी लेखण्या हातात घ्यायचा तरी तुम्हाला बंदुका घेऊन सीमेवर पाठवत नाही, त्या तुम्हाला बंदुका घेऊन काही कोणला नाही, पण तुमच्या लेखणीला बंदुकीचं वजन कसं प्राप्त होईल, तुमचे शब्द तोफ गोळ्यासारखे बाहेर पडले, तुम्ही जे लिहितात कविता ही कविता तोफेसारखी गेली, हे प्रत्यक्ष बंदुकात काय. पण त्या लेखणीला जे सामर्थ्य आहे ते एखाद्या बंदुकीसारखं सामर्थ्य असलं. आणि बंदुका घ्याय सांगता याचा अर्थ साहित्यिक सावरकरांना अभिप्रेत असा आहे, या देशातलं जे काही एकूण व्यवस्था आहे तर सैनिकीकरण जो आहे त्याचा आग्रह त्यांनी केला. जर आमचं राष्ट्र आम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी सैनिकीकरण आणि शस्त्राचं पूर्णपणे सामर्थ्यशाली असणं हा सावरकरांचा आग्रह. आज आपल्याला लक्षात येतंय 2012-14 नंतर की आत्ता झालेले जे काही युद्ध आहेत, कारण आताची युद्ध ही मैदानात होत नाहीये, आताच्या युद्धामध्ये समोरासमोर शत्रू येत नाही, आताची युद्ध फक्त आकाशात. पण हा विचार सावरकरांनी 1938 साठी मांडला. राष्ट्राची सुरक्षितता, त्यासाठी समर्थ राष्ट्र आणि सैनिकीकरण आणि शस्त्र सज्ज राष्ट्र. आज आपलं जे एकूणच जे काही शस्त्राची नीती आहे ही ती अभिप्रेत असलेली नीती आहे. त्यामुळे अशा प्रकारचं लेखकांना सुद्धा खडेबोल सोनवणारं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचं त्यांचं भाषण घ्या.
आणि त्यावेळेला काही पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही सांगता की राष्ट्राची सुरक्षितता त्यासाठी शस्त्रसज्ज असलं पाहिजे, मग आम्ही लेखन करायचो किंवा कलावंत जे आहेत कलेसाठी कला किंवा लेखनासाठी लेखन, तुम्ही कशा पद्धतीचा आग्रह धरणार आहात? मग कलावंतांनी कलेसाठी कला करायची नाही का? लेखकांनी आम्हाला आत्मानंद किंवा आम्हाला जे काही व्यक्त व्हायचं त्यासाठी लेखन करायचं नाही का? त्यातही साधन आहे. आणि तेव्हा सावरकरांनी एक किस्सा म्हणला, कलेसाठी कला करणाऱ्या कलाकारांचा मला आदर होतो, किंवा जे साहित्य हे जीवन आहे आणि साहित्य सहितस्य लिहिलं जातं त्यांचाही मला आदर आहे. पण असे लेखक आणि असे कलाकार यांचं प्राथमिकता लेखनाच्या पेक्षाही कलेपेक्षाही राष्ट्र सुरक्षा हीच असली पाहिजे. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं की एखाद्या नाट्यगृहामध्ये छानपैकी नृत्याचा कार्यक्रम झालेला, कलाकार नृत्य सादर करतायत, त्या नाट्यगृहामध्ये सगळे रसिक प्रेक्षक छान तल्लीन झालेले आहेत, उत्तम आविष्कार रंगमंचावर कलाकार करतायत आणि रंगमंचाला आग लागली. कलाकार कलेसाठी ना पहिल्यांदा पळून जातील, स्वाभाविक माणूस आहे. म्हणजे कलाकार कलेसाठी असला किंवा जीवनासाठी साहित्य लेखन करणार असला तरी शेवटी संकट आल्यावर तो सुरक्षा शोधणार ना. आणि म्हणून कलाकारांचा सादरीकरणाचा आत्मा हा राष्ट्र सुरक्षा आहे. लेखकांनी सुद्धा जे काही लिहायचं ते राष्ट्राच्या संदर्भातून लेखन केलं पाहिजे, ही मांडणी त्यांनी त्यावेळेला केली आणि त्याचा अर्थ लेखण्यामुळे आम्ही बोललो. त्यामुळे राष्ट्राची आजची जी काय म्हणतो मृत्युंजयाची महामात्रा ज्याला म्हणता येईल ते म्हणजे शस्त्रसज्ज राहणं हा त्याचा एक महत्व. एकूणच सावरकरांची साहित्यिक कारकीर्द जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे त्याचा उल्लेख मला केला की एवढं विपुल लेखन, विविधांगी लेखन, विविध भाषांमधलं लेखन, ही व्यक्ती खऱ्या अर्थाने महाकवी. महाकवी हा शब्द आल्यानंतर मला एक पुन्हा सावरकरांच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं. सावरकरांच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट ही महा अवतरण चिन्ह, ग्रेट. अलीकडे ग्रेट शब्द झाले, आजची मुलं महा म्हणणार नाही, आजची मुलं ग्रेट, काय झालं ग्रेट. तर सावरकरांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही ग्रेटच होती. सावरकर महान. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो, सावरकरांच्या आयुष्यातल्या घडलेल्या ज्या ज्या घटना आहेत त्या घटना, आणि म्हणून मी त्याचा संदर्भ लावतो तो राम आणि कृष्ण. महाभारत आणि रामायणामध्ये आपण बघितलं तर हे राम आणि कृष्ण ही तुमच्या आमच्यासारखी सामान्य होती, पण त्यांनी जे त्यांच्या कृतीतून कर्तृत्व केलं ते देवत्वाकडे जाणार होते. आणि रामायण किंवा महाभारतात रामाच्या बाबतीतले कुठलेही प्रसंग घ्या, कुठलाही किस्सा घ्या, कुठलीही घटना घ्या, कृष्णाच्या बाबतीतली घटना घ्या, घटना छोटी पण त्या घटनेतून जी मांडणी झाली ती मात्र शाश्वत. एक उदाहरण, गावातल्या सगळ्या त्या लोकांना गोळा केलं आणि सांगितलं इंद्राची पूजा करू. लोक एकत्र आले, गोवर्धन उचलला. तर गोवर्धन खरा उचलला नाही उचलला त्या वादात म्हणजे त्याच्यावर पण लोक, पण त्याच्यातला मेसेज जो आहे संदेश. मग ही जी घटना आहे की साधा एक गोवर्धन पर्वत उचलणं, कृष्णाने स्वतः काही नाही, कृष्णाने प्रेरणा पर्यावरणाचा विचार मांडला. नुसताच गोवर्धन उचलणं इतकी छोटी गोष्ट नाहीये, पण त्या एका छोट्या गोष्टीतून कृष्णाने जो विचार दिलाय, जी प्रेरणा दिलेली ती महत्वाची. रामाच्या बाबतीत तसंच आहे. रामाच्या आयुष्यात सुद्धा ज्या अगदी छोटीशी घटना, वनवासात फिरत असताना शबरीकडे जाईल, शबरीकडे जाऊन त्याने ती गोरखा निष्ठा होती, किती साधी गोष्ट आहे. पण त्या काळामध्ये
ज्याला आपण अस्पृश्य समाज म्हणतो, त्या शबरीचा शोध घ्यायचा. आणि शबरीला रामाने पोरं खाल्ल्याशिवाय मुक्ती मिळणार नव्हती. आणि एका अशा वाट बघणाऱ्या स्त्रीसाठी राम चालत. गोष्ट छोटी, पण त्याच्यातला भाव, त्याच्यातला विचार, त्याच्यातली प्रेरणा ही राम आणि कृष्णाच्या आयुष्यात आहे. म्हणून राम आणि कृष्ण या राष्ट्राचे आदर्श आहे. हजारो वर्ष त्याची पूजा केली जाते, कारण सामान्याने असामान्य केलेलं करतो. सावरकरांच्या बाबतीत हेच होतं. सावरकरांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही गोष्ट छोटी आहे. आपल्या सगळ्यांना माहित असलेली गोष्ट आहे, बोटीतून मारलेली उडी. किती छोटी गोष्ट, कल्पना करा. अडेकोट बंदोबस्त, अथांग सागर, परक्या प्रदेशात, भारताचा किनारा नाही, भारत कधीच सोडून दिलेला आहे. बोटीत अशा ठिकाणी बसले की त्यांना बाहेरचं काही दिसत नाहीये, कुठेतरी काचेतून थोडंफार दिसत असेल. साखळदंड आहे, 24 तास पारा आहे, कडाक्याची थंडी आहे. काय त्यांच्या डोक्यात त्यावेळेस विचार सुरू असतील, कशी त्यांनी आखणी केली असेल तेव्हा. त्यांना कधी कसं कळलं असेल की आता इथे मार्सेलिस इथे जर आपण उडी मारली तर कदाचित आपल्याला सुटका मिळू शकते, फ्रान्सचा किनारा जवळ. कधी आखणी केली असेल, कसं रात्री त्यांच्या आजूबाजूला कडक पारा, थंडी असताना त्यांच्या डोक्यात काय विचारचक्र सुरू असेल, कल्पना करा. मला वॉशरूमला जायचं एवढंच फक्त सांगितलं. काय त्या बोटीमधलं किती छोटस ते स्वच्छता गृह आहे, तिथे सुद्धा बाहेर खडा पहारा आहे, हातात बंदूक घेऊन लोक उभे आहेत. प्रातर्विधी करायला सुद्धा बंदी, एवढी कडक सुरक्षा. आणि आत गेल्यानंतर बरोबर तिथलं जे होल आहे काचेचं, त्याचा वेध घ्यायचा, एवढ्याशा गोलातनं बाहेर पडायचं. उडी जर चुकली असती तर मृत्यू होता. पण तो जो क्षण होता मित्रांनो, कडक पारा, कडाक्याची थंडी, अथांग समुद्र, परकीय प्रांत, निर्धार केला आणि उडी मारली. सगळे प्रयत्न केले, फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत गेले, पण तिरंगी शेवटी पकडले. ही जी उडी आहे, या उडीबद्दल मराठी साहित्यातले कवी मनमोहन छान लिहितात. ही अशी उडी बघताना कर्तव्य सिंधू विसरला, बुरजावर फडफडलेला झाशीचा घोडा हसला, वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, दामोदर डोले वरला, मदन लाल गाली फुलला, कान्हेरे खुदकन हसला, क्रांतीच्या सेतू वरला, अस्मान कडाडून गेला, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करिता सागरास पालांडून. दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादूर, जे गेले आई करिता सागरास पालांडून. हनुमंतानंतर आहे विनायकाचा. ती जी उडी होती ती हनुमान उडी होती. तशी उडी त्यापूर्वी कोणी मानली नाही, आणि आज इतक्या वर्षात अशा प्रकारची उडी मारणं किती साधी घडतं. म्हणून म्हटलं सावरकरांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटना, पण या छोट्या घटनांनी इतिहास रचला. रामकृष्णाच्या आयुष्यात अशा ज्याच्यातून इतिहास रचला. त्या अनेक कवींनी सावरकरांच्या बद्दल अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वर्णन केलं. सावरकर म्हणजे देशभक्ती, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे एक प्रकारचा सहसळता उत्साह. काय होतं सावरकर? त्याग. सावरकरांना व्यक्तिगत आयुष्य काय होतं? आणि अशा प्रकारचं जीवन जगणारा एक महानायक. बरं, त्यांचा तो कालावधी जो आहे, बोटीतून उडी मारली असेल, काळ्या पाण्याची शिक्षा असेल,
काय वय असेल हो? साधारणतः तो वयाचा कालावधी जर बघितला तर 25, 27, 28 याच्यापेक्षा जास्त वय नाहीये. तुम्ही कॅल्क्युलेशन. अंदमानला जाण्यापूर्वी काळ्या पाण्याच्या शिक्षेवर जाण्याआधी त्यांना रत्नागिरीला आणून ठेवलं आणि उद्याला इथून त्यांची बोट जाणार आहे अंदमानला. आदल्या दिवशी त्यांची पत्नी भेटायला आली. तुरुंगामध्ये भेट आहे. इंग्रजांचा पहारा, जेलरचा पहारा, लोखंडी दरवाजा आहे जाळीचा. सावरकर हातात बेड्या, पायात बेड्या आणि पलीकडे पाय. आपण माई म्हणतो. काय त्या भेटीचं वर्णन केलं. त्या दोघांचा वयोगट, सावरकरांचं साधारणतः 27-28 वय आणि त्या काळातलं लग्नाची जी पद्धत होती कदाचित बायकोच्या त्यांच्यामध्ये 7-8 वर्षाचं अंतर असेल. कदाचित त्या 22च्या होती, 23च्या. तरुण युवक आणि युवती भेटतायत, प्रदीर्घ कालावधीनंतर भेटतात. आणि भेट अशी की कदाचित हा माझा नवरा मला कदाचित भेटणारही नाही, कारण ज्या शिक्षेवर जातोय काळामध्ये, अशा क्षणाला ती भेट होते. आता ह्या भेटीमध्ये कुठलाही तरुण तरुणी काय गप्पा मारेल, त्या तारुण्यामध्ये प्रेम भावना निर्माण होत नाही. तो या शरीराचा आणि तारुण्याचा आविष्कार आहे. पण अशा प्रकारचा युवक आणि युवती जे साधारणतः 25-30च्या आसपास आहे, तो युवक पायामध्ये साखळदंड आहे. दरवाजाच्या या बाजूला तिकडे माई उभे, बायको. काय संवाद झाला असेल? सावरकर त्यांना म्हटलं, माई काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं. त्या घरट्यामध्ये पोराबाळांची वीण वाढवायची. याला जर संसार म्हणायचा असेल तर तो संसार कावळ्याची वीण. आम्हाला देशाचा संसार आणि देशाचा संसार करता आला याच्यामध्ये धन्यता माना. माहिती पेरल्याशिवाय उभं नाही. भविष्यात लोकांच्या घरात जर सोन्याचा धूर निघायचा असेल तर आपल्या घराचा धूर व्हायला नको. आपल्या घराची राख रांगोळी व्हायला नको. कल्पना कर माई, आपणच आपल्या हाताने आपली चूल मुळगी फोडून टाकली आणि आपल्या घराला आग लावली तरच उद्या लोकांच्या घरामध्ये सोन्याचा धूर तुम्हाला बघायला मिळेल. या एका जन्मात मी तुम्हाला इतक्या वेदना दिल्या. जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं आपण म्हणणं याची मी अपेक्षाच करू शकत. माझी तशी अपेक्षा. शक्य असेल पुनर्जन्म असेल तर आपली भेट होईलच, पण या जन्मी भेट होईल का सांगता येत नाही. हा संवाद झाल्यानंतर माईक खाली वागतात, तिच्या पायाला स्पर्श करतात. सावरकर म्हणतात, मी काय करतो? त्या म्हणतात, पाय बघून ठेवते. देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम माझ्या वाटेला आलेला आहे. हे माझं भाग्य. पुढच्या जन्मात हा पुरुषोत्तम. भेटीची वेळ संपली, जेलरने दांडा आपटला, भेट संपली. तरुण युवक युवती भेटताय. खाजगी आयुष्य नाही, संवाद नाही. अशा स्थितीमध्ये सावरकरांनी प्रचंड लेखन केलं. सावरकर म्हणजे महानाट्य आणि एकूणच त्यांना आपण खऱ्या अर्थाने संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामाचं महानायक. सावरकरांनी जे जे काही लेखन केलेलं आहे, हे लेखन त्यांनी कधी आणि कुठे केलं आहे आपल्याला आपण कल्पनाच करू शकत नाही.
तुम्ही म्हणाल की कितीतरी राजबद्धांनी लेखन केलेलं आहे, टिळकांनी लेखन केलेलं आहे, नेहरूंनी लेखन केलंय, गांधींनी सुद्धा तुरुंगातून लेखन केलेलं आहे. आपण कधी विचार केला? मी जी नावं घेतलीत ना त्यांना तुरुंगामध्ये सगळ्या सुविधा मिळत होत्या. अलीकडे सोशल मीडियामध्ये येत आहे, गांधीजींना ज्या ठिकाणी ठेवलं गेलं राजबंदी म्हणून, गाद्या गिरद्या पंखे सेविका सगळं हाताशी होतं. म्हणायला राजबंदी. नेहरूंना पण शिक्षा झाल्यात, नावाला शिक्षा असायची, सगळ्या सुविधा उपलब्ध असायच्या. सावरकरांना काय होतं? जेल, कागद मिळत होता, पेन मिळत होता, टेबल खुर्ची मिळत होती, लिहिण्यासाठी वेळ मिळत होता, काही उपलब्ध नसताना या माणसाने लेखन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या राजबद्धांनी केलेलं लेखन ते शाश्वत नाहीये, राजकीय लेखन आहे. कुठल्याही सुविधा नसताना आणि परिस्थितीच्या बरोबर उलट सगळं तिथे. काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमान भारतापासून लांब, ती शिक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोण फिरवा, इतकं तेल तयार झालंच पाहिजे. कोण फिरवलं तर काथ्याकूट करा. हे सगळं करत असताना तिथे जे खायला प्यायला दिलं जातं इतकं निकृष्ट असायचं, वेगवेगळे आधार करायचे. एवढ्या शिक्षा भोगल्यानंतर जेव्हा कोठडीत जायचे, माणूस मेल्यासारखा पडायचा, त्राण राहत नव्हता अंगामध्ये. सावरकरांची जी कोठडी आहे त्या कोठडीच्या बरोबर समोर फाशीचं ठिकाण होतं आणि रोज तिथे 1-2 जणांना फाशी दिली जायची. का? तर सावरकरांचं मनोधैर्य खच्ची झालं. एकीकडे मरेपर्यंत शिक्षा, शरीर थकून जायचं, निकृष्ट खाण्यामुळे शरीरावर परिणाम व्हायचा, उलट्या व्हायच्या. आणि अशा काळात सावरकरांनी अंदमानमध्ये लेखन केलं. काही कागद नाही, काही नाही. कोरांटी नावाचा कुठला एक वृक्ष असतो, त्याचा काटा असतो, त्या काट्याने त्यांनी लिहिलं. ते जे लिहिलेलं आहे भिंतीवरचं महाकाव्य, त्या महाकाव्याच्या संदर्भात सुद्धा कवी मनमोहन यांनी खूप सुंदर वर्णन केलं. कुठलंच उपलब्धता नाही, पण हा साहित्य सूर्य त्याची प्रतिभा स्वस्त बसू देत नाही. शरीर थकलेलं आहे, मन मेलेलं आहे. आणि एवढ्या शिक्षा भोगल्यानंतर त्या काट्याच्या सायल्या भिंतीवरती एक महाकाव्य लिहितो. त्यावेळेला मनमोहन म्हणतात, आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, विनायकाने मग त्यांची आळवणी केली नाही. पापनात जळली लंका, लाह्यांपरी आसू आले. उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द झाले. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अचानक आली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. सजीव कोणी धावून येत नव्हता, पण निर्जीव भिंत धावून आली. हे सामर्थ्य सावरकरांच्या प्रतिभा. अशा प्रकारच्या वातावरणात जे साहित्य लिहिलं जातं ते साहित्य कालजयी ठरतं. म्हणून सावरकर जसे कालजयी, तसं सावरकरांचं साहित्य सुद्धा कालजयी साहित्य. सांगण्याचा मोह होतो. मला माहिती आहे तुम्ही किती ऐकण्याच्या मनस्थितीत आहात, पण माझा नेहमीचा अनुभव आहे, माझाच काय कुठल्याही वक्त्याचा अनुभव. सावरकरांच्या बद्दल बोलायला लागलं की भर 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 बोलत राहावं, समोरच्याने ऐकत राहावं, कारण ते गारुड आहे. उद्या सकाळी ठाण्यामध्ये एका मोठ्या कॉलेजमध्ये, आणि मी त्यांना सांगितलं की माझ्या व्याख्यानाला सगळी SY-TY ची तरुण मुलं मला पाहिजे, कारण हा इतिहास तरुणांच्या पुढे. सावरकरांच्या बाबतीमध्ये
त्यांनी चरित्र लेखन केलं. हा एक मुद्दा सांगायचा आहे. त्यांनी मॅन्झिनीचं चरित्र लिहिलं. मॅन्झिनी कोण होता? इटलीला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्याने प्राणांची आहुती दिली असा तो मॅन्झिनी. आणि सावरकरांना जी देशप्रेरणा मिळाली ती देशप्रेरणा सावरकरांना मॅन्झिनीकडनं मिळाली इटली. आणि त्या बाबतीत असं म्हटलं जातं मॅन्झिनी म्हणजे इटलीचा रामदास आणि रामदास स्वामी म्हणजे भारताचा मॅन्झिनी. हे मॅन्झिनीचं चरित्र जेव्हा लिहिलं, ह्या चरित्राला त्यांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या चरित्रापेक्षा प्रस्तावना तितकी जबरदस्त आहे. त्या काळामध्ये ती 25 पानाची प्रस्तावना तरुणांनी मुखोद्गत केली आणि ते चरित्र लिहिल्यानंतर ब्रिटिशांनी त्या चरित्रावर बंदी आणली. एवढी त्या मॅन्झिनीच्या चरित्राची, शब्दांची, कादंबरीची ताकद होती. सावरकर सांगायला हे रसायन फार वेगळं. सावरकरांनी प्रेरणा कोणाकोणाला दिलेली हो? ज्या वेळेला एखादा माणूस सामाजिक काम करतो, राष्ट्राचा ध्यास घेऊन तरुणांना जमवतो, तरुणांना जमवणं सोपं नाहीये. सावरकरांनी त्या काळातले श्रीमंत घरातले उधळण करणारे गुलहौशी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा तरुणांना प्रेरणा दिलेली आहे. त्यातलं एक नाव मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगराला कधीही राष्ट्र माहित नव्हतं. तो ज्या घराण्यात जन्माला आला, श्रीमंती, बोल आवायचा, तरुणाईतलं ते वागणं होतं बेफिकीर, गुलहौशी. जेव्हा मदनलाल धिंगरा तात्या सावरकरांच्या संपर्कात आला, सावरकरांच्या प्रभावाने तो इतका प्रेरित झाला, घरदार सोडून दिलं, कर्धन व्हायला गोळ्याला. म्हणजे अशा गुलहौशी तरुणांना सुद्धा प्रभावित करणारे हा एक खऱ्या अर्थाने क्रांतिकार, आद्य क्रांतिकार म्हणतो. या मॅन्झिनीच्या चरित्राने अनेक तरुणांना तेव्हा वेळ लावलं. सावरकरांच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो आहे, सावरकर म्हणलं की सगळे विरोधक हिंदू या शब्दाला. सावरकर हिंदुत्ववादी. ते हिंदुत्ववादी होते याचा अर्थ ते काही मुसलमान विरोधक होते, ख्रिश्चन विरोधक होते? तसं नव्हतं. त्यांनी हिंदू शब्दाची व्याख्या करताना अगदी सोपी व्याख्या सांगितली आहे. अनेकांनी हिंदू शब्दाच्या व्याख्या केलेल्या आहेत, पण त्या व्याख्या परिपूर्ण झालेल्याच नाहीयेत. कारण हिंदू हा शब्द खूप वेगवेगळ्या पद्धतीने अर्थबोध देत असतो. त्याचे वेगवेगळे अर्थ लोक काढतात. सर्वसमावेशक हिंदू शब्दाचा अर्थ जो खऱ्या अर्थाने हिंदुत्व, नंतर आपलं सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या हिंदुत्व शब्दाला न्यायमूर्ती चंद्रांनी एक त्यांच्या स्टेटमेंटमध्ये उल्लेख केला आहे. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करताना म्हटलंय तो आ सिंधू सिंधू पर्यंत याचं भारत पितृभू पुण्यभूमिष्ठैव. हे जे आपल्याला आहे हे खरं सावरकरांना त्या ठिकाणी आठवतं. आणि याबद्दलचा उल्लेख, सावरकरांच्या या व्याख्येबद्दलचा उल्लेख, किंवा सावरकरांनी जी हिंदुत्वाची भूमिका मांडली त्याबद्दलचा उल्लेख डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक आहे थॉट्स ऑफ पाकिस्तान. थॉट्स ऑफ पाकिस्तान मध्ये आंबेडकरांनी याची पाठवण केली. त्यामुळे आज अनेक ठिकाणी समाज माध्यमामध्ये सावरकरांचं नाव घेतल्यानंतर सावरकरांच्या विरोधामध्ये आंबेडकरांचं, गांधींचं नाव घेतलं जातं आणि समाजात भ्रम. ही सगळी मंडळी एकाच ध्येयाने प्रेरित झाली होती, फक्त त्यांचे स्वातंत्र्य प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे होते, आग्रहाचे विषय होते आणि सावरकरांचा विषय एकच होता, रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले. आणि त्यासाठी त्यांनी हा स्वातंत्र्य यज्ञ तरुणांच्या मध्ये जागवला, प्रज्वलित केला. सावरकर विलायतेत होते आणि विलायतेत असताना त्यांचा अभ्यास सुरू होता, शिक्षण सुरू होतं.
मोठे भाऊ ऑलरेडी तुरुंगातच होते आणि आता शिक्षण आटोपून काही दिवसामध्ये आपण भारतात परत जाऊ. असं असताना भारतात एक खटला सावरकरांचा सुरू होता. त्या खटल्यामध्ये त्यांना निष्कासित केलं गेलं आणि भारतात येण्यावर बंदी घातली. शिक्षण पूर्ण होतंय आणि जो माणूस मातृभूमीकडे जायची वाट बघतोय अशा अवस्थेमध्ये सावरकरांना भारतात बंदी घातली. काय परिस्थिती असेल त्या माणसाची विदेशामध्ये? त्या काळात संवादाची साधनं नव्हती. आता मोबाईल वगैरे आले. पत्र टाकलं तर ते 10 दिवसांनी मिळायचं. परप्रांतामध्ये कुठलंही संवाद साधन नाही. कुटुंबापासून तर कायम दूर आणि अशा वेळेला ज्याला जायचंय तो अशा वातावरणात सावरकर त्या ब्रायटनच्या किनाऱ्याला आलेलो. किती डोक्यामध्ये वादळ असेल त्यावेळेला, व्यथा, वेदना, दुःख. भारत बंदीचं त्यांना त्यावेळेला आलेलं एक प्रकारचं ताण तणाव. समुद्राकडे बघतायत. ह्या माणसात काय रसायन मला कळत नाही की अशा विचित्र अवस्थेमध्ये त्यांच्या तोंडून चांद्राकडे बघितलं म्हणतात नाही माझं सिने परत वापरतो. किती छोटी घटना आहे. ते महाकाव्य झालं. अस्वस्थ असलेला माणूस न डगमगता समुद्राला सांगतोय, अरे तू मला जेव्हा सांगितलं इथे येणार तेव्हा सांगितलं की मी तुला परत घेऊन जाईन. तो सगळं वर्णन त्या गाण्यामध्ये आहे. आणि त्यावेळेला मग ते लिहितायत ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राणांतर मुळला. ते म्हणतात की अरे माझ्या पायाला इथे समुद्राच्या पाण्याचा स्पर्श होतोय आणि हा स्पर्श मला, हा सागर माझ्या भारत तीरापर्यंत आहे, हा माझ्या मातृभूमीच्या पाण्याचा स्पर्श आहे. आपण विचार करू शकतो. ब्रायटनच्या किनाऱ्याला आलेलं पाणी माझ्या देशातून आलं आणि ते सांगतात सागराला तू तुझा शब्द बदल केलास. तू मला सांगितलं होतं तुला परत आणीन आणि आता तू नाही म्हणतो. आणि नंतर त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे तू जर मला परत नेलं नाहीस माझी आई अगस्तीला जाऊन सांगेल. ते त्या गाण्यात त्यांनी म्हटलेलं आहे कवितेमध्ये, जो आचमणी एक तुझं प्याला मला तू घेऊन जा, नाहीतर अगस्त्य ऋषी पुन्हा एका आचमणीत तुझं नाश. आज या सागरा प्राणतळमळाला कवितेला 100 वर्षाहून अधिक काळ होता. शतकानंतर सुद्धा जे कविता महाकाव्य म्हणून केली, नंतर लता दिदीने ते गायलेले आपल्या सगळ्यांचा इतिहास नाही. त्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये कसं साधारणतः सावरकरांनी वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे. त्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे आत्मबलावरती त्यांनी लिहिलेलं आहे. अनादि मी अनंत मी अवध्य मी बला. अंदमानामध्ये असताना किंवा बोटीतून उडी मारत असताना उडी मारणं का शक्य झालं त्यांना, त्यांनी अंदाज कसा घेतला असेल. ती उडी जी ना ती आधी मनात तयार झाली आणि मनात जेव्हा उडी तयार झाली त्यांचं आत्मबल जागृत झालं. त्यांनी ती उडी मारली. अनादि मी उडी मारणार, अनादि मी अनंत मी अवध्य मी, मला कोणी काही करू शकत नाही. अशा प्रकारचं त्यांचं लेखन. शतजन्म शोधताना शतार्थी व्यर्थ झाले. आजही अनेकांच्या तोंडी ही सगळी गीतं आहेत. शिवाजी महाराजांवरती काय सुंदर आरती केली आपण ऐका. ती लता मंगेशकरांनी काय केली. त्यातले शब्द सुद्धा इतके सुंदर आहे. आर्यांच्या देशावरील म्लेच्छांचा घाला आला आला सावध होता. म्हणजे कशा पद्धतीने धावा घालायचा आरती म्हणून. आणि ती शब्दरचना त्यांच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळेला संस्कृत प्रचूर शब्द,
संस्कृत प्रचूर शब्द त्यांनी जाणीवपूर्वक वापरले आणि म्हणून सावरकरांच्या कविता वाचत असताना, ऐकत असताना त्या हृदयाला भेटतात. त्या कविता समजावून घ्याव्या लागत नाही, कविताचा अर्थ लावावा लागत नाही. अलीकडच्या ज्या कोणी कविता लिहितात त्याचा अर्थ लावावा लागतो. चाफा बोले ना चाफा सांगेल काय ते गाणं जी कविता आहे, तर शिक्षकच सांगतात अरे चाफा बोले ना म्हणजे तो चाफा नावाचा मुलगा आहे, तो बोलत नाहीये, त्याला आईने काय दिलं आणि तो रुसून बसलाय. त्या कवितेतला भावच कळत नाही आणि कवितेचे अर्थ लावण्याचे प्रयत्न आता करावे लागतात. सावरकरांच्या कुठल्याही कवितेचा अर्थ लावावा लागत नाही, कारण सावरकरांनी जे काही लिहिलंय ते आतून लिहिलंय आणि या हृदयचे त्या हृदयी, आणि म्हणून त्याचा अर्थ सागरा प्राण तळमळ म्हटलं की अर्थ लावायचाच नाही. अनादि मी अनंत मी म्हटलं की अर्थ लावायचाच नाही, आपोआप लागतो आणि हृदयाच्या अंतर्मनात तो जाऊन पोहोचतो. एक शेवटचा उल्लेख करून मी थांबतो. रावत देऊन सावरकरांनी ज्या पद्धतीने कथा, कादंबऱ्या, मला वाटतं आजच्या तुमच्या पोस्टमध्ये तो उल्लेख आहे. त्यांनी जे विपुल लेखन केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे, निबंध लिहिलेले आहेत. सावरकरांनी पत्र लेखन केलं आणि पत्र लेखनाचा आदर्श नमुना असेल तो फक्त सावरकरांनी लिहिलेली पत्र आहे. त्यातलं एक पत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ऐकलं. प्रसंग तुम्हाला माहिती आहे. सावरकर विलायत येते, बाबाराव सावरकर काळ्या पाण्याचे शिक्षक होते, बाळाराव तेही तुरुंगात आहे आणि त्यांच्या घरावरती जप्ती आलेली, मुसळधार पाऊस सुरू आहे. अंगावरच्या वस्त्रानिशी घरातल्या तिन्ही महिलांना बाहेर काढलं गेलेलं आहे, घराला सील लावलं गेलेलं आहे. तिन्ही पुरुष बाहेर आहेत देशाचे आणि ह्या 3 स्त्रिया घराच्या बाहेर काढल्या वस्त्रानिशी. आणि म्हणून सावरकरांच्या बद्दलची मांडणी करताना सावरकरांचा जितका त्याग आहे तेवढा त्याग त्यांच्या घरातल्या 3 स्त्रियांचा, त्यांना कुठे विसरता येत नाही. जेव्हा अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर काढलं, खायची वाढवा. मृत्युंजय सावरकर एकीकडे आम्ही म्हणतोय, उदरनिर्वाह कसा करणार या महिला, असा उल्लेख आहे. नाशिकमध्ये गोविंद नावाचे कवी होते, कवी गोविंद. थोडेसे अपंगत्व होतं त्यांना. ते रामाच्या देवळामध्ये पोथी वाचायचे, रामायण महाभारत सांगायचे. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट लक्षात ठेवा. वस्त्रानिशी जेव्हा बाहेर काढले मुसळधार पावसात, नातेवाईक तर सोडा, शेजारचे पाजारचे सुद्धा ओळख दाखवत नाही. मनात कितीही वाटलं तरी ओळख दाखवणं तेव्हा राजद्रोह होता. कवी गोविंद त्या रामाच्या देवळामध्ये कथा सांगायचे. श्रवण करणाऱ्या बायका मूठमूठ धान्य आणायच्या, ठेवायच्या. आणि कवी गोविंद हे मूठमूठ आलेलं धान्य एकत्र करून या 3 स्त्रियांनी देशावर प्रेम करण्याची एवढी मोठी शिक्षा सावरकरांच्या सकट त्या महिलांनी दिली. सावरकरांनी मुलाला गमवून दिलं. प्रभाकरावरती पण त्यांनी कविता लिहिली. आणि असं त्यावेळेला वहिनींनी पत्र लिहिलेलं आहे सावरकरांना की तुम्ही तिघांनी आमच्यासाठी हे काय मांडलंय, जर तुम्हाला हेच करायचं होतं तुम्ही आमच्या आयुष्यात का आलात, आमच्याशी लग्न का केलं, संसार का मांडला. किती जरी देशभक्ती म्हटली तरी त्या महिलांना तिथे जे सहन करावं लागलं त्या उद्वेगातून त्यांनी ते लिहिलेलं आहे. पत्र सावरकरांना मिळालं आणि सावरकरांना पत्र मिळाल्यानंतर ते जगप्रसिद्ध पत्र जे आहे, साहित्य क्षेत्रातलं पत्र लेखनाचा आदर्श नमुना, वहिनी आणि दीर यांच्यामधलं नातं काय असतं
आणि हेही वेगवेगळ्या देशात असताना ते पत्र लिहिलेलं वाचलं सावरकरांनी, वहिनीकडून आलेलं. त्यांना सगळं लक्षात आलं की तिथे आपल्या घरातल्या तिन्ही स्त्रिया काय आठवण सांगतात. सावरकरांनी वहिनीनं पत्र लिहिलं. जयासी तू प्रति पाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा कुटुंब. किती सुंदर आहे की वहिनी आमच्या तिघांचा तू सांभाळ केला आणि मी तर लहान धीर तुझा, मला आईसारखीच आशीर्वाद पत्र पावले, जे लिहिले ते ध्यानी आले, मानद प्रमोदित झाले. काय म्हणावं या माणसाला. वहिनीने व्यथा व्यक्त केलेली आहे आणि हे म्हणता मानद प्रमोदित झाले, धन्यता वाटली धन्य. काय वहिनीनं वाटलं असेल तेव्हा. अरे इथे मी यातना सहन करतो ना, हा म्हणतो की मानद प्रमोदित झाला. पुढे लिहितात धन्य धन्य आपला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश. वहिनींना सांगताय वहिनी तुम्ही असं का करताय. आपला जो वंश सावरकरांचा ईश्वरी अंश आहे. धन्य धन्य आपला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश आपुल्या भाग्यी लाभली. अहो या भारत भूमध्ये किती माणसं आहे, किती कुटुंब आहेत, पण हे भाग्य फक्त सावरकरांच्या आपल्या कुटुंबाला लाभलं. हे ईश्वरी कार्य लाभलं वहिनी. म्हणून आपला वंश हा भाग्यवान वंश. पुढे ते छान वर्णन करतात. त्या कुटुंबाच्या बद्दल काय म्हणतात. जे गजेंद्र शुंडेने उपटले, जे गजेंद्र शुंडेने उपटले, श्री हरी साठी श्री हरी चरणी ठेवले, कमळ पुष्प अमर झाले, मोक्षदाते. त्यांनी तुलना अशी केलेली की वहिनी किती फुलं फुलतात, अनेक फुले फुलती फुलोने असं फुलं जाते ते वर्णन करतात. पण एक गजेंद्र पदन्यास करत असा तो गजेंद्र येतोय, कमळाचं फूल सोडण्यात धरलेलं आहे आणि ईश्वराच्या चरणी अर्पण केलं. वहिनी आज आम्हाला ते भाग्य. आम्ही सामान्य फुलांसारखं नाही, अनेक फुले फुलती सुकवण्यात जाते, परंतु आम्हाला गजेंद्र शुंडेने उपटले, श्रीहरी चरणी केले. पत्रामध्ये लिहितात अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देवा. फार महत्वाचं आहे. असो तो बंधू सात आम्ही त्वस्थंडिलीत असते दिधले बळी. आम्ही तीनच होतो, 7 बंधू असायला पाहिजे. देशाच्या प्रति निष्ठा, राष्ट्रप्रेम किती असू शकते टोकाची, हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर फक्त सावरकर. आपण आज संवाद गीतासाठी जे जे काही मांडलं हे काही मी माझ्या मुखातलं नाही. शाळा कॉलेजमध्ये कधीतरी जे काही वाचलं, मनाला भावलं. कुठली तरी वाद देवता येते आणि आपल्या जवळ उभी राहते आणि आपल्याला बोलतं करते. यातले किती प्रसंग तुम्हाला माहिती. मी फक्त त्याची उजळणी केली. आपल्या सगळ्यांच्या वतीने आज तात्याराव सावरकरांना मानवंत करतो. महाकवी सावरकर असा सगळा पट आपण गेले 1.5 तास ऐकतोय. सर मला एक संस्कृत सुभाषित आठवत आहे राहुल की पुरा कवीना गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. पुढे पुरातन काली महाकवींचा मोजणी करायची तर आपण असं करतो ना 1 2 3 4. त्या कनिष्ठिकेवरती कालिदासाची नेमणूक केली. अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूवः.
दुसरा कवी सापडला नाही म्हणून हिला अनामिका म्हणतात. कालिदासाच्या योग्यतेचा महाकवी सापडलाच नाहीये कुणाला, संस्कृत जाणकारांना. आपल्याला सापडलाय असतो सरांच्या आजच्या या 1.5 तासाच्या सगळ्या विवेचनातनं. आणि या अनामिकेचं नाव आता म्हणजे अनामिकेवरती महाकवी म्हणून विनायकाची म्हणजे हनुमानानंतर आहे त्या विनायकाचा मान, तसं कालिदासानंतर आहे त्या विनायकाचा मान असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती ठरू नये. असे महाकवी सावरकर आज आपल्यासमोर उघडले गेले. अतिशय नृत्य असंच वर्णन करावं लागेल ह्या आजच्या व्याख्यानाचं. हृदयापर्यंत पोहोचलेलं असतं ते नृत्य असतं. आणि आपल्यासारख्या अनेकांना पुन्हा एकदा सावरकरांच्या कवितेकडे, साहित्याकडे, विचारांकडे जाण्याची ऊर्जा ह्या आजच्या व्याख्यानातून मिळेल असा मला सार्थ विश्वास वाटतो. सर आपण आलात त्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आणि एक छोटीशी विनंती आहे, राहुल बापट इथे आलेले आहेत का? आपलेच एक गिरगावकर राहुल बापट इथे आलेले आहेत, त्यांना पुढे यावं अशी विनंती करते. सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना अनेक पत्र लिहिली आहेत यांना. आणि आनंदाची गोष्ट अशी, आपले गिरगावकर आहेत, आपण सगळेजण ओळखतो राहुलजींना. रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना जी पत्र सावरकरांनी लिहिली ती पत्र विखुरलेली होती, बऱ्याच वेळेला बऱ्याच काळात लिहिलेली आहेत. राहुलजींच्या आजोबांनी म्हणजे रामभाऊ राजाभाऊ बापट यांनी ती सगळी पत्र संकलित केली आणि त्यांनी स्वतः तात्यारावांकडे ते परवानगी मागायला गेले की आपण याचं संकलन एका पुस्तकात करूया का. त्याची परवानगी खुद्द तात्यारावांनी त्यांना दिली आणि राजाभाऊंनी ते पुस्तक संपादित केलं. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांच्या नावाने म्हणजे विश्वास प्रकाशन या नावाने ते पुस्तक प्रकाशित झालं. आणि अत्यंत दुर्मिळ असं ते पुस्तक, रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेतली पत्र असणारं असं दुर्मिळ पुस्तक राहुलजींना त्यांनी आज आपल्याला भेट देण्यासाठी आणलंय. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. तर गिरगावकरांना विशेषतः सावरकर प्रेमींना ते द्यावं अशी त्यांची इच्छा आहे. तर मी विनंती करते त्यांना की आपण सर्वांनी निघताना त्यांच्याकडनं घ्यावं. पुन्हा एकदा सरांचे मनापासून आभार मानते. आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. आणि परवा